या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत वसुंधरा आणि अवनी मिळून पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करत असतात आणि त्यावेळी अवनी वसूला म्हणते की वसू मला तुझी माफी मागायची आहे, माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. तर वसू विचारते की अवनी वहिनी काय झालं, तुम्ही माझी माफी का मागताय. आणि त्यावर अवनी रडतच म्हणते की वसू जसा आईंचा तुझ्यावर विश्वास नव्हता ना गं, तसाच माझा देखील तुझ्यावर विश्वास नव्हता. मी तुझ्याबाबत खूप मोठा गैरसमज करून घेतला होता. मला सतत असं वाटायचं की जर ही कंपनी आकाश भाऊजींच्या ताब्यात गेली तर मग तू सगळं काही लाटशील आणि जर अखिल भाऊजींच्या ताब्यात गेली तर ती तनया सगळं काही हिसकावून घेईल आणि त्यामुळे माझा संसार मात्र रिकामाच राहील. म्हणून मग मी तुझ्याविषयी, आकाश भाऊजींच्या विषयी, आमच्या यांच्या मनात सतत काही ना काही भरवत राहिले. मी खरंच तुमच्याशी खूप वाईट वागले, पण आता मला कळून चुकते की मी किती चुकीची होते. मी फक्त माझा स्वतःचा, माझ्या संसाराचा विचार करत होते आणि तू मात्र आपल्या सगळ्यांचा, आपल्या घराचा विचार करत होती. आणि तिचं ते बोलणं ऐकून वसू म्हणते की वहिनी काही हरकत नाही, चुका तर प्रत्येकाकडूनच होतात ना. तर अवनी म्हणत असते की हो वसू, पण मी तुला समजून घ्यायला हवं होतं, तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. पण मी कधी आईंच्या बोलण्यात आले तर कधी त्या तनयाच्या बोलण्यात आले. खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, प्लीज मला माफ कर. आणि ते ऐकून वसू म्हणते की वहिनी तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, तुम्ही माझी माफी मागू नका. तर अवनी म्हणत असते की जरी मी वयाने मोठी असले ना तरी मनाने आणि विचाराने तू मोठी आहे. त्यासारखे विचार सगळ्यांचेच असायला हवेत ग. आणि आजपासून ना मी मोठी ना तू लहान, आजपासून आपण दोघीजणी मैत्रिणी. आणि अवनीचं हे बोलणं ऐकून वसूलासुद्धा खूप आनंद होतो. इतक्यात मग जयश्री त्या ठिकाणी येते. त्या दोघींनी केलेला स्वयंपाक बघून ती तर खूपच खुश होते आणि त्या दोघींचं कौतुक करत म्हणते की अगदी सोन्यासारख्या सुना मिळाल्या आहेत मला. एकीचं नाव अवनी तर दुसरीचं नाव वसुंधरा. दोन्हीही पृथ्वी मातेचीच नावं. आणि जयश्रीचं असं बोलणं ऐकून त्या दोघींना तर खूपच आनंद होतो. आणि मग त्यानंतर त्या जयश्रीला तनयाबद्दल विचारतात. तर जयश्री हसतच सांगते की ती आहे बाहेर, तिला दिलेली शिक्षा भोगते. तुम्ही दोघीजणी स्वयंपाक करून घ्या आणि मग त्यानंतर आपण होळीचं पूजन करूयात. त्यावर वसुंधरा विचारते की हो आई, पण तुम्ही तिला नेमकी काय शिक्षा दिली. आणि त्यावर जयश्री हसतच सांगते की अगं काही नाही, होळीसाठी मी तिला लाकडं फोडायला सांगितलीत. आणि मग त्यानंतर ती तिथून निघून जाते. तर वसुंधरा लगेच तनयाकडे जाते. तनया जयश्रीने दिलेली शिक्षा भोगत असते, होळीसाठी लाकडं फोडत असते. तर वसुंधरा तिला थांबवत म्हणते की तनया राहू दे, मी हे सगळं काम करते, तुला नाही जमणार. पण तनया म्हणत असते की नाही वसुवहिनी, मला नक्की जमेल आणि आईंनी मला ही शिक्षा दिली आहे ना, मग ती प्लीज मला भोगू दे. पण वसुंधरा म्हणत असते की तनया उगाच वेडेपणा करू नको, मी सुद्धा तुझी मदत करते. पण तनया म्हणत असते की वसुवहिनी, आत्तापर्यंत मला कोणतंही काम करायला आवडत नव्हतं. जेव्हा तुम्ही मला कामं सांगायचात ना तेव्हा मला खरंच खूप राग यायचा, पण आत्ता कळते तुम्ही मला ती कामं माझ्यातला आळशीपणा दूर व्हावा म्हणून सांगताय. आणि माझी खात्री आहे की आईंनी मलासुद्धा हे काम काहीतरी मी शिकावं म्हणूनच सांगितलं असेल. आणि आता ना मी हे काम नक्की करणार. मला खरंच माझ्या चुकीचा खूप पश्चाताप होतोय. मी माझ्या मम्माच्या सांगण्यावरून तुम्हा सगळ्यांशी वाईट वागत राहिले. तुला तर माहिती आहे ना माझं अखिलवर किती प्रेम आहे, पण तरीही मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त तुम्हा सगळ्यांना त्रास दिला. खरंच मला माफ कर गं. आणि तनयाचं ते बोलणं ऐकून वसुंधरा तर खूपच खुश होते आणि मनापासून तिला माफ करत तिला मिठीही मारते. त्यानंतर त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच अखिल त्या ठिकाणी येतो आणि तनयाला सांगतो की वसुवहिनी अगदी बरोबर बोलते, तू एकटीने काम करायचं नाही, आम्ही सगळे मिळून तुला मदत करणार. आणि मग आकाश, भास्कर, अवनीसुद्धा त्या ठिकाणी येतात आणि सगळे मिळून होळीची तयारी करू लागतात. तितक्यात जयश्री त्या ठिकाणी येते आणि तनयावर ओरडत म्हणते की काय गं तनया, मी तुला एकटीला तयारी करायला सांगितली होती ना, तू या सगळ्यांना कामाला लावलं आणि स्वतः मात्र बघत उभी राहिलीस का. आणि ते ऐकून तनया घाबरून म्हणते की नाही आई, मी यांना काही सांगितलं नाही, हे स्वतःहून सगळे आले माझ्या मदतीसाठी, हवं तर मी तुमची शपथ घेऊन सांगते. आणि ते ऐकून सगळेच जण मोठमोठ्याने हसू लागतात. त्यामुळे तनयाच्या लक्षात येतं की ते तिची गंमत करतायत. आणि मग ते सगळेजण मिळून होळीची तयारी करतात. त्यानंतर मग संध्याकाळी जयश्री तिच्या तीनही सुनांसोबत होळीची पूजा करते. सगळेजण खूप आनंदामध्ये असतात. आणि मग त्यानंतर
सगळेजण होळीच्या पाया पडतात आणि घराच्या सुखासाठी प्रार्थना करतात. वसुंधरा मनाशी म्हणत असते की माते, जर माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला माफ कर आणि या घरावर येणारं प्रत्येक संकट परतवून लावण्याची मला हिंमत दे. त्याचवेळी दुसरीकडे जयश्री माफी मागत म्हणत असते की मी खरंच आजपर्यंत माझ्या सोन्यासारख्या सुनेवर खूप आरोप केले, तिचा छळ केला, पण आता या घरातील सगळ्यांवर प्रेम करण्याची मला सुबुद्धी दे. तर तनयासुद्धा तिच्या सगळ्या चुकींसाठी माफी मागत असते. त्यानंतर मग जेवण करून आकाश वसुंधरा त्यांच्या खोलीत जातात. आकाश तर वसुंधराचं खूपच कौतुक करत असतो आणि तिला म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे का, आज जेव्हा आईने तुमची माफी मागून तुम्हाला मिठी मारली ना, तेव्हा मला भरून आलं. असं वाटलं की तुम्ही आत्तापर्यंत या घरासाठी जे काही कष्ट केले ना, ते सगळे सार्थकी लागले. खरंच मला तुमचा खूपच अभिमान वाटतोय. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच तनया आणि अखिल त्या ठिकाणी येतात. त्या दोघांनी त्यांची बॅग आणलेली असते, त्यामुळे आकाश आणि वसुंधरा विचारतात की हे काय आहे, तुम्ही कुठे चाललात? तर तनया रडतच म्हणते की वसुवहिनी, तुम्ही प्लीज तुमच्या खोलीमध्ये परत जा. मी माझं सामान घेऊन इथे आले आहे, कारण त्या खोलीवर फक्त आणि फक्त तुझा अधिकार आहे. आणि ते ऐकून वसुंधरा आकाश तिला समजवतात की तनया, हे काय बोलतेस, या खोलीत आम्हाला खरंच कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. पण तनया म्हणत असते की नाही वसुवहिनी, या खोलीवर फक्त आणि फक्त तुमचा अधिकार आहे. कोणाची खोली हिसकावून आपल्याला त्या व्यक्तीची जागा मिळवता येत नाही, हे आता कळलं आहे मला. आणि ती खोली मिळवण्यासाठी ना सुद्धा मी खूप षडयंत्र केली आणि मग तिने बनीला कसं पाडलं हे सुद्धा ती त्या दोघांना सांगते आणि त्यांची पुन्हा एकदा माफी मागते. अखिलही म्हणत असतो की दादा वहिनी, तुम्ही आता प्लीज तुमच्या रूममध्ये शिफ्ट व्हा, आम्ही इथे राहतो. तितक्यात मग तीनही मुलं त्या ठिकाणी येतात. तनया त्यांना सुद्धा सांगते की आता तुम्हाला इथे ॲडजस्ट करायची काही गरज नाही आहे, तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जा. पण ते म्हणत असतात की नाही, आम्ही इथेच राहतो, आम्हाला इथे खूप छान वाटतंय. आणि त्यांचं बोलणं ऐकून तनया म्हणते की मला तुमच्यासारखं कधी जगता येणार, कधी वागता येणार काय माहिती. आणि मग त्यानंतर ती मुलांची सुद्धा माफी मागते. आणि त्यावेळी वसुंधरा तिचं कौतुक करत म्हणते की तनया, काळजी करू नको, आम्ही सगळेजण आहोत ना, आम्ही सगळेजण मिळून तुला सगळं काही शिकवू. आणि ते ऐकून तनयासुद्धा खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.